गोंदिया शहर से सटे चिस्टोला गांव के किसान रानू गौतम ने अपनी 3 एकड़ जमीन में मक्का की खेती की थी। फसल भी अच्छी तरह से तैयार हो रही थी, लेकिन गौतम की खेती जंगल के पास है, इसलिए जंगली जानवरों ने उनके खेत में घुसकर मक्का की फसल को बर्बाद कर दिया। इस वजह से उनकी तैयार फसल पूरी तरह से नष्ट हो गई। गौतम ने वन विभाग से शिकायत कर नुकसान की भरपाई की मांग की है। जिला परिषद सदस्य संजय टेम्बरे ने रानू गौतम के खेत का दौरा कर नुकसान का निरीक्षण किया और वन विभाग एवं राजस्व विभाग को निर्देश दिए कि किसान को उचित मुआवजा दिया जाए। इथले शेतकरी फार एकदम उत्कृष्ट शेतकरीच्या नावाने या गावाला ओळख आहे। इथं धानाची जे यील्ड आहे उपज ते सर्वात जास्त असते या गावाला आणि याने एक नवीन उपक्रम केला आहे मक्का लावून। मक्का याने 4 एकरमध्ये लावलेला आहे आणि 2.5 ते 3 लाखाची याची लागत झालेली आहे। पण इथून जंगल लागून आहे आणि जंगल लागून असल्यामुळे रात्री रानडुक्कर यांचा पूर्ण झुंड आला आणि झुंडनं यांचं पूर्ण मक्काचं उद्ध्वस्त केलेलं आहे। सकाळी यांचा मला फोन आला, यांची भेट झाली, तेव्हा मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्याला फोन लावला की म्हटलं तुम्ही लवकर या, तलाठी महोदय पण आलेले आहे आणि सांगितलं की आपण तात्काळ करा। पण आमची फक्त मागणी एक वेळीच आहे की फॉरेस्ट विभागानं आपल्या जंगलामध्ये फळाचे झाडं लावले पाहिजे, आपल्या जंगलामध्ये पिण्याचे पाण्याची सोय केली पाहिजे आणि ते जे लागून गाव आहे त्यांना कुंपण केलं पाहिजे आणि कुंपण हे सर्व करू शकत नाही तर मग सरकारने शेतकऱ्याला कमीत कमी 25,000 रुपये एकर या भावानं नुकसान भरपाई दिली पाहिजे। कारण काय असते की लहान शेतकरी आमच्याकडे 2 एकरचे शेतकरी आहे, 1 एकर शेतकरी आहे, 5 एकर शेतकरी आहे। या लोकांचं एवढं मोठं नुकसान होते की एकदा नुकसान झालं तर ते 2 वर्षावरी ते नुकसान भरपाई मेंटेन करू शकत नाही। ही त्यांची अवस्था असते। त्यांची मुलं शिकणारे आहे, त्यांची मुलं शिकणारे आहे, त्यांच्याकडे मुलींचं लग्न असते, हे सर्व बाबी असतात। अशा सर्व बाबीमध्ये यांना एवढी अडचण असते, फार मोठी अडचण असते। वहीं दूसरी ओर गोंदिया जिले में कोई स्थानीय पालक मंत्री न होने के कारण वन विभाग को जंगल से सटे खेतों की सुरक्षा के लिए आवश्यक निधि नहीं मिलती। इस वजह से जंगली जानवर बड़ी संख्या में खेतों को नुकसान पहुंचाते हैं। यह समस्या केवल चिस्टोला गांव की नहीं है, बल्कि जंगल से सटे पांगड़ी और चुटिया गांव में भी यही स्थिति है, जहां जंगली जानवर खेतों में घुसकर फसलों को भारी नुकसान पहुंचा रहे हैं। जिला परिषद सदस्य संजय टेम्बरे ने वन विभाग से कृषि को जंगली जानवरों से बचाने के लिए ठोस कदम उठाने की मांग की है। रानू लालचंद गौतम सर, मी मक्याची लागवड यावर्षी 4 एकरला केली होती। त्यापैकी मला लागत मूल्य सुद्धा 2.5 ते 3 लाख रुपये आला आहे आणि आता ऐन वेळेवर माझी फसल आल्यावर यांनी आज रात्रोरात्री कमीत कमी 2.5 ते 3 लाखाचा माझा लॉस केलेला आहे। मी याच्यासाठी आज सकाळीच आमचे नेते संजयजी टेम्बरे यांच्या जवळ मदत मागायला गेलो। त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन लावला, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सरसुद्धा आले। त्यांनी सर्वप्रथम मला एक म्हणजे किचकट प्रोसेस सांगितली की सर्वप्रथम तलाठीकडून 7/12 वगैरे घ्या, त्याच्यानंतर ऑनलाईन करा, त्याच्यानंतर आम्ही पंचनामा करायला येऊ असे सांगितले। सर, माझा लागत मूल्य जितका आहे, एकरी कमीत कमी मला 1.5 ते 2 लाख रुपये खर्च आला होता। आता माझा प्रॉफिट कमीत कमी 3 लाखाचा होता, तो मला मिळाला पाहिजे। त्यांनी तर म्हटलं होतं की 10 ते 15,000 देऊ अशी त्यांची वन विभागवाल्यांची मला दिसत है। राजस्व विभाग के अधिकारियों ने आश्वासन दिया है कि वे क्षतिग्रस्त फसल का पंचनामा कर उचित मुआवजा प्रदान करेंगे। यामध्ये वन्य प्राण्यांचे जो हे रानडुक्कर यांनी येऊन ह्या ज्या पीक आहे मका पीक आहे त्या मका पिकाचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे आणि पिकाची पाहणी करण्यासाठी मी आलो आहे आणि या माझ्यापूर्वी वन विभागाचे अधिकारी येऊन गेलेले आहेत। त्यांनी याचा पंचनामा करण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे। मी पण म्हणतो की वन विभागाला पंचनामा करायचा, त्याचप्रमाणे आम्ही आमच्या विभागाकडून जो काही मदत मिळत असेल याच्यामध्ये असेल काही तरतूद तर त्याप्रमाणे आपण याचा पंचनामा करून मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करू। अगर वन विभाग ने जंगल से लगे खेतों की सुरक्षा के लिए जल्द कोई ठोस उपाय नहीं किए तो जिला परिषद सदस्य संजय टेम्बरे और किसानों ने तीव्र आंदोलन करने की चेतावनी दी है।